गेल्या 9 महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्र अर्थात इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकलेल्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स व त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना परत पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। फक्त 8 दिवसांच्या मोहिमेसाठी हे दोघे आंतरराष्ट्रीय अवकाश केंद्राच्या मोहिमेवर गेले होते, पण त्यांना परत आणण्याची जबाबदारी असणाऱ्या यानामध्ये बिघड झाल्यामुळे हे दोघे गेल्या 9 महिन्यांपासून तिथेच अडकले आहेत। इचलकरंजी महानगरपालिका घंटागाडीद्वारे शहरातील सुका व ओला कचरा गोळा केला जातो। कंत्राटी कर्मचाऱ्यांना पगार व वाढीव भत्ता न दिल्यामुळे आज घंटागाडी चालकांनी संप केलाय। बीडमध्ये सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढलंय, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। यामुळे सामाजिक सलोखा बिघडलाय। याच कारणामुळे आता बीडचे नवीन पोलीस अधीक्षक नवनीत कामत यांनी एक मोठा निर्णय घेतलाय। भाजप कार्यकर्ता आणि आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोकल्या भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे। बीड आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत त्याला ताब्यात घेतलंय। खोक्या भोसलेला प्रयागराजमधून अटक करण्यात आली असून आता खोक्या भोसलेच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ झाली आहे। ऐन सणासुदीच्या उत्सवात सोने आणि चांदीने पाणी फेरलं आहे। दोन्ही धातूच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या आनंदावर विरजण पडले। मौल्यवान धातूच्या किमती उतरल्याने महागाईची होळी दहन होत असल्याचे चित्र होते, पण काल अचानक या धातूंनी मोठी उसळी मारली आहे।